श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत प्राकृत अध्याय पहिला 700 श्लोकी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपीच माला दंडकमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिळेली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची आ नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय न मिळेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधु वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरिणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतंस नामिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोद प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवोनी दोहोंवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी.
आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजार नगरे आम्ही पाहिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथोनिया जाहाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय दुसरा समाप्त. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणूनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परम ज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोकांमाजी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येवोनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येवोनी, आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. अध्याय तिसरा समाप्त. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता.
सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यती राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तात्काळ, योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांते. कोणी नवसा ते करीती, कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ, पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ, संन्याशा पुढे लोटती. मोडली जनांची गर्दी, तो येवोनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी, स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी, तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत. स्वामी राज वास करीत, भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूंकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती, आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हार राव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार, मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी, इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार, होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र, आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यांतील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरांतुनी स्वामींसी, कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वान्ने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्ते केले.
स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले ती तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळापा प्रती. त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा, चोळापासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकोन या वचन, समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळापा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती, काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5वा समाप्त. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. दरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत, स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती, चोळापा विनवी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवरती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हासोनी. मल्हार रावाची आमनी, आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यांतर, कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाये करोन, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवोन यतीसी. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालोनी स्वामींसी, तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित जाहली. मेन्यांतुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेवोनी, बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुनी हाव, आपण पुढे जाहला. तो येवोनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थांना, तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आनोनी, सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी, यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी, आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबाविष प्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अगटीत लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत, षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 6वा समाप्त. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जय आजी निर्गुणा, जय जय आजी सनातना. जय जय आजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म.
वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्र्यांसी वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यांसी या नावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे 19 यती राज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी. हातो वेड्या संन्यासी भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहोनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान यांते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्तानी. विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यांतुनी एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी. त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणोनी भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता न येची. भुवान प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 7 समाप्त. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय अजी सुखधामा जय जय अजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय 72 शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा मनोन चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोडन लागे अन्नपाणी. नावडे भोगविलास सुकोपभोग कैचा त्यांस. निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणोनी. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा.
यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव्य घेवोनी. अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु. अध्याय 8 समाप्त. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यांत सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणोनी विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे यान लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करुनी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयारला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 9 समाप्त. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुनी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित.
30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणोनिया उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेवियले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण, काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवुनी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन, मुरगोडी आले धावोन. म्हणती दीक्षितांसी सांगून, दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत, कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य केले. ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी, आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत, पुण्यस्थान जानोनी. तेथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ, यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10वा समाप्त. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले, बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात. यती रूपे श्री दत्त, वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र, बाळापासी सांगत. गाणगापूर विख्यात, महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी, बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येवोनी, सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते.
बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहोनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले, प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी, संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी, मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी, मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी, परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी, पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वास रमणी, संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन, जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन, ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता, सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता, आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस, कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी, राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी, बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेवोनी, नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी, ते ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानवले, 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले, परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी, मागोनिया मधुकरी. जावोनिया संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती. येवोनिया दर्शन देती, बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी, येवोनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त, स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित, कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान, परी ते न जाहले पूर्ण. आणखीही काही दिन, क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी, बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी, वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी, पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी, मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येवोनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती, यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्ये नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान, केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे का वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत, 11ोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 11वा समाप्त. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त. यती रूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती, बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी, आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेवोनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन. बाळाप्पाने धावोन, दृढ चरण धरियेले. येवोनिया भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी, पडले होते भूतळी. उठोनिया काय केली, लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करोन. बाळाप्पावरचे प्रेम, ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिर्राडावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणोनी तयांसी, बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरांत. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय.
मार्गावरून परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठोन, षटकर माते आचोरोन. घेवोनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेवोनी, श्री स्वामी जवळी येवोनी. मस्तक ठेवोनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोन, अक्कलकोटी राहिले. चोळापा आदी करोन, सेवे करी बहुत जन. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी, बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहोन, नाना युक्ती योजून. मोडूनी टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती, पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबिंतून. पडली ती पाहता उकलोन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे, बाळाप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यांतून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी, महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोनी, स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी, बाई विनवी समर्थांसी. आपण सांगोनी बाळाप्पासी, शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तया प्रती, एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून, समर्थे दिली आज्ञा जान. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयांतून, उचलूनी पाहता वाचून. न करावेची पूजन, तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून, आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून, बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी, विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी, जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ, हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य, बाळाप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी, आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपड न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी, उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती, बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती, करीतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत, 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर, वाढे जैसा उत्तरोत्तर. तैसे हे स्वामी चरित्र, अध्यायाध्यायी वाढले. 12 अंती, श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती. कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु, बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची.
नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी. गाराणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार. बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जवाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन. नृपमंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी. तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करोनिया जोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणोन. न लागता एक क्षण 100 गणती झाली. जोळी चोळाप्पा ते देवोन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहोण या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी. रागावोनी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्यान लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी माणी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणी सभिवोनी तैसेन केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी.
कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकार अंतुनी तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी. केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जय आजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 13वा समाप्त. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणाघना. जय जय आजी अघशमना. जय जय आजी परम पावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठोन आधी करावेच नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावोन सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध. अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूपदीपारती अर्पुण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जय आजी अगहरणा. परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जय आजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया. भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादि समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुखही निश्चिती शिणला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आना बीजी आपुल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन. इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर. त्वन्नाम चरणी साचार प्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेणे होवो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन.
इतुके द्यावे वरदान कृपा करोणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हेने नेमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 14वा समाप्त. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवोन अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयांते. त्यावेळी मंगळ वेड्यात बसाप्पा तेली राहत. दारिद्र्ये पिढीला बहुत दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन तिये वरी केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालितसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोनी आस्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासोनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता. करी तसे आकांता म्हणे घर बुडाले. बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेवोनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले. तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडोनी पाहात. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी.
माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15वा समाप्त. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त. भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यांत. आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावुनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा जाहला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गांसी आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणोनी ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेवोन. एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणोनी विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्यांना गोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी. उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येवोनी. दर्शन घेवोन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेवोनिया मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित.
परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी, मग छाटी कफनी जोळी समर्थे तयांसी दिदली, ती घेवोनी तया वेळी परिधान केली सत्वर, आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधोनी राहावे, जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा, आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेवोनी, असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले, संकल्प करोनी ठेविले तुळसी पत्र घरावरी, हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता, ती करी बहुता आकांता घेत उर बडवोनी, विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया, ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे, स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया, आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या, कामाठी पुऱ्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16वा समाप्त. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमर मठ स्थापिती समर्थांचा, स्वामी नामाचे भजन त्यांची चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती, स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार, निज मातेचा शोक पाहोन दुःखित झाले अंतःकरण, तिये लागी सावरुण धरिले सत्वर प्रेमाने, नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी, यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी, त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती, ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठा उठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही, ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर माझी दूर नोहेची, ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे, असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले, मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नवती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने, तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता, परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची, प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे, कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी, सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुणी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे, स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या, पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले, पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी, नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी, पाहोनिया स्वभक्तासी परमानंद जाहला, असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे, छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे, स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला,
मना माझी धरुनी कामना, कोणी येताची दर्शना, त्यांची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती, मनातील खून सांगती, ऐकोनी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत, अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात, राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन, तोन सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले तीन, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जावोन, आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनिया अवसरी, त्या साधू ते मंदिरी, प्रार्थोनिया आनावे. पाहोनिया समर्थांसी, उल्हास सुताचे मानसी, धावोनिया वेगेसी, मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहोनी, आनंदले समर्थ मनी, कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवे करी, परी समर्थांची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन, समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालोन, प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ, बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत, पायी खडावा घालोन. एकांत समय साधोनी, समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निज धामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी, स्वामी सुत निशब्द होई, कल्पना नसाहे त्यासी, स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही, मी अजाणले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी, वास करू निश्चिती, चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत, ते स्थळ सोडोनी त्वरित, नगराबाहेर येत, मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला, जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर, क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला, अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी, राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी, विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी, मज सन्निध आणावे. परिसूत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत, घेवोनी यावे त्वरित, कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही, क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरुनी यथार्थ, ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी, परी गंध न लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर, मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर, जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सुता आपुला भक्त असोन, अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भवोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा समाप्त. अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोरपा खरासी. अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाल यासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुनी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करोन. जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी. तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवोन. टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले. एकोण ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते.
परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता, तिज पाशी भिक्षा माग आता. अवश्य मनोनी तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहोनी, क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी, लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोन वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होवोन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी, बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 समाप्त. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहोनी तयांला, आज्ञा चक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी, मस्तक ठेविले जड करी. सद्गदित झाले अंतरी, हर्ष पोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयांला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडोन. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करीतील. परी अंतरींची खूण, यती तत्काळ जाणोन. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिदली सोडोनी. येवोनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यांचीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जहाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अमलांत अनिवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिधले श्रींच्या करी.
म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जावोनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहोनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेवोनी तैसेच. आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यांत त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी शरणी. भजन पूजन निशिदिनी करीताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवल परी जहाले. दीनवदन होवोनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहोणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वाम त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19वा समाप्त. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतीवरा. भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदने करोनी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करोनी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने. फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होवोन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येवोन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन त्या जवळी नसे परी. त्यासी देखोन समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणोनी. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापासी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई. बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला.
10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर, गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा समाप्त. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते दवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जड मूढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांची स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले, स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चये, स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी. भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले 10माध्यायांत. ते ऐकता पुनीत, श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण, सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित, वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन, 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णिले.
ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरो न अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यांतील कुसुमे वेचून सुंदर माळा करोन आला घेवोन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.